scalar product of vectors in terms of components. लास्ट प्रॉपर्टी स्केलर प्रोडक्टची नंबर 7, p bar dot q bar is equal to, right, first product ipx plus jpy plus kqz dot iqx plus jqy plus kqz, it is equal to, पहिला कंपोनेंट आहे त्यानं सेकंड वेक्टरला मल्टिप्लाय केलं, ipx इन ब्रॅकेट iqx plus jqy plus kqz, second component jpy, again iqx plus jqy plus kqz plus third component py pz iqx plus jqy plus kqz. तर प्रत्येक कंपोनेंट न मल्टिप्लाय करायचं सेकंड वेक्टरच्या कंपोनेंटशी. p bar dot q bar is equal to I dot I bar dot I bar px qx plus I dot j px qy I dot k px qz px qz प्लस आता या कंपोनेंटला या प्रत्येक कंपोनेंटला मल्टिप्लाय करायचं प्लस j bar dot I bar py qx plus j bar dot j bar py qx jj py qy jk py qz plus j dot k py qz plus third component k dot I pz qx k dot I pz qx plus k dot j pz qx k dot k pz qz plus k dot k pz qz. आता पाठीमागची एक प्रॉपर्टी होती स्केलर प्रोडक्ट ऑफ रेक्टेंग्युलर युनिट वेक्टर्स. तर हे जे प्रोडक्ट आहे I डॉट I j डॉट j k डॉट k याची व्हॅल्यू 1 होती, त्यामुळे हे 1 into px qx 1 into py qy 1 into pz qz. मात्र हे जे प्रोडक्ट होते I डॉट j I डॉट k j डॉट I j डॉट k, तर याचं प्रोडक्ट 0 होतं. तर हे प्रत्येक क्वांटिटी 0 आहे ना, हे 0 येईल, हे 0 येईल, इथं फर्स्ट 0 येईल, हे थर्ड 0 येईल, इथं फर्स्ट 0 येईल, सेकंड 0 येईल, आणि त्यामुळे हा जो प्रॉडक्ट आहे p bar dot q bar is equal to px qx
प्लस 0 प्लस 0 प्लस 0 प्लस पी वाय क्यू वाय, हे 0 हे 0 हे 0 पी वाय क्यू वाय प्लस 0 प्लस k dot I 0 k dot j 0 pz qz, therefore p dot q bar is equal to px qx plus py qy plus pz qz. या पद्धतीने हा the scalar product of two vectors in terms of components, हे एक दोन वेळा लिहावं लागेल, स्वतः लिहावं लागेल. हे किती वेळा जरी एक्सप्लेन केलं, स्वतः लिहित नाही तोपर्यंत हे येत नाही, कन्फ्युज करणारं असतं, चुका होतात. तर या सगळ्या स्केलर प्रॉडक्ट आणि त्याच्या प्रॉपर्टीज झाल्या, आणि त्याच्यानंतरचा प्रॉडक्ट जो आहे तो वेक्टर प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स. दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन इट इज इक्वल टू ओनली मॅग्निट्यूड ऑफ द फिजिकल क्वांटिटी or the physical quantity which has only magnitude, then it is a scalar product. The vector product of two vectors is equal to vector, means the physical quantity, it has magnitude as well as a direction. लास्ट जो प्रोडक्ट होता p bar dot q bar, third physical quantity, it has only magnitude, therefore scalar product. Now p bar cross q bar, in this case resulting quantity, it has magnitude as well as a direction, therefore it is a vector product or cross product. Now last point of the chapter, vector product of two vectors. If two vectors are, this is one vector p bar, and suppose the second vector q bar, p bar q bar, angle between these two vectors, suppose small angle theta. If resulting quantity has magnitude and direction, means it is vector quantity, it has magnitude and direction. Firstly, magnitude of vector product, write magnitude in this type, p bar cross q bar in modulus, it is equal to product of magnitudes of vectors and sine of angle between them. दोन वेक्टर्स असणारा वेक्टर प्रॉडक्ट, त्याचा असणारा मॅग्निट्यूड किती, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर प्रॉडक्ट इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड्स ऑफ वेक्टर्स अँड साइन ऑफ अँगल बिटवीन देम. तर त्याची डायरेक्शन काय येते, तर हे दोन वेक्टर्स हे प्लेन मध्ये कन्सिडर करू आपण, एका प्लेन मध्ये, आणि त्या प्लेनला परपेंडिक्युलर असं राईट हँडेड स्क्रू, आपल्या घरामध्ये असणारे स्क्रू जे आहेत, प्रत्येक स्क्रू जो आहे तो राईट हँडेड असतो. राईट हँडेड म्हणजे राईट हँडेड मोशन दिल्यानंतर तो पुढे जातो, फॉरवर्डला मूव्ह होतो, आणि ते मी इथं दाखवतो. The right-handed screw, its axis is perpendicular to the plane containing two vectors. हे दोन वेक्टर जे आहेत ह्या हॉरिझॉन्टल अशा आडव्या प्रतलात आहेत, आणि त्याला परपेंडिक्युलर असं स्क्रू आहे, स्क्रूचं ऍक्सिस आहे. आता मग कोणत्या डायरेक्शनला वेक्टर प्रॉडक्टची डायरेक्शन असते, इफ स्क्रू इज रोटेटेड फ्रॉम फर्स्ट वेक्टर टू सेकंड वेक्टर, पहिल्या वेक्टर कडून दुसऱ्या वेक्टरला, समजा पहिलं वेक्टर इथं आहे, दुसऱ्या वेक्टर त्याच्या साईडला आहे, हे दोन आहेत, पहिलं वेक्टर आणि दुसरं वेक्टर. मग पहिल्याकडून दुसऱ्याकडे रोटेट करायचं असेल तर राईट हँडेड मोशन द्यावे लागते. मग राईट हँडेड मोशन दिल्यानंतर हा फॉरवर्ड डायरेक्शनला मूव्ह होतो, आणि मग ती डायरेक्शन जी असते ती त्या फिजिकल क्वांटिटीची किंवा वेक्टर प्रॉडक्टची डायरेक्शन असते.
Imagine a right-handed screw. Its axis is perpendicular to the plane containing two vectors. If a screw is rotated from first vector to second vector, then direction along which tip of the screw advance, the direction of a vector product. ज्या डायरेक्शनला टिप ऍडव्हान्स होईल ती डायरेक्शन म्हणजे वेक्टर प्रॉडक्टची डायरेक्शन. मग आता जर पहिल्यापासून दुसऱ्या वेक्टरला जर आपण क्रम घेतला तर ही डायरेक्शन जी आहे, आता मी याला म्हणतो युनिट वेक्टर यू आर बार, तर त्या डायरेक्शनला असेल वेक्टर प्रॉडक्टची डायरेक्शन. मी जर सेन्स रिव्हर्स केला, अपोजिट डायरेक्शनला घेतलंय, सेकंड वेक्टर फर्स्ट वेक्टर क्यू बार पी बार, आणि जर प्रॉडक्ट क्यू बार क्रॉस पी बार घेतला तर त्याची जी डायरेक्शन असते ती रिव्हर्स डायरेक्शनला. का रिव्हर्स डायरेक्शनला? मी क्यू बार टू पी बार हा सेकंड वेक्टर फर्स्ट वेक्टर रोटेट केलं, रिव्हर्स डायरेक्शनला स्क्रू येणार, म्हणजे कोणत्या डायरेक्शनला? पाठीमागे येणार. मग ही जी डायरेक्शन असेल, आता हा युनिट वेक्टर जो आहे, इन केस ऑफ पी बार क्रॉस क्यू बार, direction of product it is in upwards along the unit vector u r bar. In case of q bar cross p bar, the direction of vector product perpendicular to the plane, however it is in downwards. ही upward direction ला असेल वेक्टर प्रॉडक्ट ची डायरेक्शन, आणि ही डाउनवर्ड डायरेक्शन ला असेल वेक्टर प्रॉडक्ट ची डायरेक्शन. हे p बार क्रॉस q बार आणि ते q बार क्रॉस p बार. पण याच्यावरून पहिली प्रॉपर्टी काय सांगता येते? इट इज नॉट कम्युटेटिव्ह. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑर प्रॉपर्टी, वेक्टर प्रॉडक्ट इज नॉट कम्युटेटिव्ह. म्हणजे गुणाकाराचा नियम जो आहे 5 into 3 is equal to 3 into 5, याला डायरेक्टली तसं अप्लाय होत नाही. म्हणजे पी बार क्रॉस क्यू बार नॉट इक्वल टू क्यू बार क्रॉस पी बार. मात्र इक्वल काय येईल? पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू मायनस क्यू बार क्रॉस पी बार. म्हणजे याच्या बरोबर हा घ्यायचा असेल, हा प्रॉडक्ट घ्यायचा असेल, नेगेटिव्ह डायरेक्शन असेल त्याची, मात्र त्याचं मॅग्निट्यूड सेम असेल. पी बार क्रॉस क्यू बार और क्यू बार क्रॉस पी बार, या दोन्हींचं मॅग्निट्यूड आपल्याला इक्वल करता येतं. इट इज इक्वल टू पी क्यू साइन ऑफ थीटा क्यू पी साइन ऑफ थीटा. हे फक्त नंबर्स आहेत, क्रम बदलला तर त्याच्यामध्ये फरक पडत नाही, मात्र हे डायरेक्शन्स आहेत. हे अपवर्ड डायरेक्शनला आहे, हे डाउनवर्ड डायरेक्शनला आहे. मग हाच अपवर्ड डायरेक्शनला घ्यायचा असेल तर मला त्याचा नेगेटिव्ह वेक्टर घ्यावा लागेल. म्हणजेच पी बार क्रॉस क्यू बार इट इज इक्वल टू मायनस क्यू बार क्रॉस पी बार. अशा पद्धतीने the vector product it is not commutative, however it is a distributive, means distributive in multiplication. Second, it is a distributive, means if three vectors are given and their product is like this, p bar cross q bar plus r bar, then we can distribute this p bar cross q bar plus p bar cross r bar. Distribute p bar to q bar, p bar to r bar in product, in vector product. We can write p bar cross q bar plus r bar, it is equal to p bar cross q bar plus p bar cross r bar. This is the second property of a vector product. Then next property, if we take equal vectors in one direction, means parallel vectors, in case of number 3,
parallel, anti-parallel means vectors in opposite direction, or equal vectors. In case of parallel vectors, P bar cross Q bar, its magnitude it is equal to PQ sine of theta. If they are parallel, this angle theta is equal to 0, sine theta equal to 0. In case of parallel vectors, theta is equal to 0, sine theta is equal to 0. Therefore, magnitude P bar cross Q bar, it is equal to 0. Magnitude 0, vector null. In case of anti-parallel vectors, theta is equal to 180 degree. Again, sine theta is equal to 0. Therefore, P bar cross Q bar, it is equal to 0 in case of anti-parallel vectors. In case of equal vectors, again, P bar cross P bar, its magnitude it is equal to P into sine of 0, it is equal to 0. Third property. Then fourth property, in case of rectangular vectors, if this is first vector P bar and second vector Q bar, it is perpendicular, both are perpendicular to each other, then magnitude of vector product it is equal to PQ sine of angle 90 degree, sine 90 is equal to 0. Therefore, the vector product is equal to, or magnitude of vector product is equal to PQ. And second one, its a direction, म्हणजे हे जर रिमूव्ह केलं आपण तर त्याची डायरेक्शन जी असेल ही कुठं असेल, आता हे ज्या प्लेन मध्ये असतील पहिल्यापासून दुसऱ्या वेक्टरला रोटेशन घ्यायचं, त्या प्लेनला परपेंडिक्युलर राईट हँडेड स्क्रू कन्सिडर करायचा. पहिल्याकडून दुसऱ्याला जर रोटेशन दिलं तर ज्या डायरेक्शनला टिप ऑफ दी स्क्रू ऍडव्हान्स होईल ती डायरेक्शन म्हणजे या वेक्टर प्रॉडक्टची डायरेक्शन असेल. हा फक्त मॅग्निट्यूड असेल. देन नेक्स्ट, याच्यानंतरच्या तीन प्रॉपर्टीज ज्या आहेत जास्त इम्पॉर्टंट आहे. नंबर 5, product of vector product of a rectangular unit vectors means these are three rectangular unit vectors along positive direction of x-axis I bar, along positive direction of y-axis z bar, along positive direction of z-axis k bar. म्हणजे पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस ला हा आय बार आहे, जे बार वाय डायरेक्शनला जे बार आहे आणि हे परपेंडिक्युलर टू द प्लेन आहे या डायरेक्शनला, आउटवर्ड डायरेक्शनला, आणि हा के बार आहे. जर लाईक युनिट वेक्टर्स घेतले आय बार क्रॉस आय बार इट इज इक्वल टू magnitude 1 multiplied by sine of 0. Both vectors are in same direction. Sine of angle it is equal to 0. Sine 0 is equal to 0. Therefore 0. Similarly, z bar cross z bar it is equal to magnitude 0. Therefore product is equal to 0. 1 cross 1 or it is equal to 0. आता हे फक्त मॅग्निट्यूड आहे. If a magnitude 0 then product is equal to 0.
z bar dot z bar cross k bar, z bar cross z bar equal to k bar cross k bar, it is equal to 0. म्हणजे याच वेक्टरचा त्याच डायरेक्शनला असणारा प्रॉडक्ट युनिट वेक्टरचा आय बार क्रॉस आय बार 0, जे बार क्रॉस जे बार 0, के बार क्रॉस के बार, इट इज इक्वल टू 0. In case of perpendicular vectors means I bar cross J bar, याचं मॅग्निट्यूड एक येईल बघा. I bar cross J bar, its magnitude it is equal to 1 into sine of 90 degree. Magnitude 1, magnitude 1. Angle between these two vectors 90 degree. Sine 90 is equal to 1. 1 cross 1 cross 1, it is equal to 1. Magnitude of this vector product, it is equal to 1. However, product its direction, या दोन्हीमध्ये डिफरन्स लक्षात ठेवा. In case of a vector product. आता हा मॅग्निट्यूड आहे आणि हा प्रॉडक्ट आहे, मग त्या प्रॉडक्टची डायरेक्शन कोणती, तर या प्लेनला परपेंडिक्युलर. आता हे बोर्डच प्लेन आहे आणि मी रिव्हर्स डायरेक्शनला तिकडून जर रोटेशन घेतलं तर आय बार क्रॉस जे बार हे असं रोटेशन होतं आणि कोणत्या डायरेक्शनला येतं ते के बारच्या डायरेक्शनला येतं. मला रोटेशन कुठून आतून घ्यावं लागेल ते आय बार क्रॉस जे बार आणि मग ती डायरेक्शन जी असेल ती ही असेल आउटवर्ड डायरेक्शन. इट इज अलॉंग द डायरेक्शन ऑफ के बार. आता तेच सेकंड आणि थर्ड, मग ते हे प्लेन येणार, हे हा सेकंड वेक्टर येईल आतल्या बाजूला आणि हा थर्ड वेक्टर. आणि रोटेशन जर घेतलं जे बार क्रॉस जे बार टू आय बार, तर हे रोटेशन जे आहे आउटवर्ड डायरेक्शनला रोटेशन, फॉरवर्ड डायरेक्शनला मूव्ह होईल. जे बार क्रॉस के बार इट इज इक्वल टू आय बार, त्या डायरेक्शनला फॉरवर्ड डायरेक्शनला मूव्ह होईल. आणि के बार क्रॉस आय बार, के बार क्रॉस आय बार म्हणजे हे झाले असं प्लेन झालं आणि परत के बार टू आय बार हे रोटेशन अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होईल. इट इज अलॉंग द डायरेक्शन ऑफ जे बार. आता मग जे बार टू आय बार मी आलो, जे बार टू आय बार म्हणजे हे रोटेशन, हे रोटेशन जे आहे की नाही हे याच्या रिव्हर्स डायरेक्शनला येणार. इट इज इक्वल टू मायनस के बार. म्हणजे हे बघा आय बार टू जे बार फॉरवर्ड, जे बार टू आय बार बॅकवर्ड, आय बार टू जे बार अलॉंग के बार, जे बार टू आय बार अलॉंग द डायरेक्शन ऑफ मायनस के बार, याच्या पाठीमागे असेल ते. नंतर याच्यासाठी किंवा याच्यासाठी तसंच होईल. के बार क्रॉस जे बार इट इज इक्वल टू मायनस आय बार, आय बार क्रॉस के बार इट इज इक्वल टू मायनस जे बार. आणि मेकॅनिकली पण लक्षात ठेवता येतं फर्स्ट सेकंड थर्ड, सेकंड थर्ड फर्स्ट, थर्ड फर्स्ट सेकंड. मात्र रोटेशन रिव्हर्स झालं, सेकंड टू फर्स्ट मायनस थर्ड, थर्ड टू सेकंड मायनस फर्स्ट, फर्स्ट टू थर्ड मायनस सेकंड. हे बघा 1 2 3 2 3 1 3 1 2, हे जर रिव्हर्स झालं 2 1 2 1 मायनस 3 3 2 मायनस 1 1 3 मायनस 2 1 2 3 2 3 1 3 1 2. रोटेशन रिव्हर्स केलं, सेकंड फर्स्ट मायनस थर्ड, थर्ड सेकंड मायनस फर्स्ट, फर्स्ट थर्ड मायनस सेकंड, या पद्धतीने. The scalar product of rectangular unit vectors, if they are same, then I bar cross I bar equal to J bar cross J bar equal to K bar cross K bar, it is equal to 0. I bar cross J bar is equal to K bar, J bar cross K bar is equal to I bar,
के बार क्रॉस आय बार इज इक्वल टू जे बार, ते रिव्हर्स केलं, मायनस के बार मायनस आय बार मायनस जे बार. आता तेच जर कॉम्पोनंट्स मध्ये वेक्टर्स असतील तर बघा मल्टिप्लिकेशन, आणि हे मल्टिप्लिकेशन थोडस डिफिकल्ट आहे, रिपीट करावं लागेल तुम्हाला 2-3 वेळा. वेक्टर प्रोडक्ट इन टर्म्स ऑफ कॉम्पोनंट्स. In terms of components means P bar expressed in terms of components I bar Px, J bar Py plus K bar Pz, Q bar is equal to I bar Qx plus J bar Qy plus K bar Qz. Right vector product P bar cross Q bar is equal to Px J bar Py plus K bar Pz cross I bar Qx plus J bar Qy plus K bar Qz. आता प्रत्येक कॉम्पोनंटना मल्टिप्लाय करायचं. P bar cross Q bar is equal to I bar Px cross, हे लक्षात ठेवायचं, I bar Qx plus J bar Qy plus K bar Qz plus J bar Py cross I bar Qx plus J bar Qy plus K bar Qz plus K bar Pz cross I bar Qx plus J bar Qy plus K bar Qz. म्हणजे याचा याच्याशी असणारा वेक्टर प्रॉडक्ट, दुसऱ्याचा वेक्टर प्रॉडक्ट आणि तिसऱ्याचा याच्याशी वेक्टर प्रॉडक्ट. तर लिहिताना इट इज इक्वल टू P bar cross Q bar, it is equal to I bar cross I bar Px Qx, I bar cross J bar, I bar cross J bar Px Qy, I bar cross K bar, I bar cross K bar Px Qz plus J bar cross I bar, J bar cross I bar Py Qx plus J bar cross J bar Py Qy plus J bar cross K bar Py Qz plus K bar cross I bar Pz Qx, K bar cross J bar Pz Qy, K bar cross K bar Pz Qz. आणखी लास्ट स्टेप जी आहे प्रॉडक्ट मधली, I cross
आय जे क्रॉस जे के क्रॉस के हे 0 येतं. मग पी बार क्रॉस क्यू बार इट इज इक्वल टू फर्स्ट स्टेप 0. देन फर्स्ट सेकंड थर्ड px qy first third this is I bar k bar first third minus second px qz plus j cross I second first minus k py qx plus 0 second third first py qz third first second pz qx pz qx third second minus first pz qy k bar cross k bar 0. म्हणजे ते सिंप्लिफाय केलं आणि एकच स्टेप याच्यामध्ये मी लिहितो. आय बार कॉमन घेतो. के आय बार पी वाय क्यू झेड मायनस पी झेड क्यू वाय मायनस जे कॉमन घेतो. मायनस जे पी एक्स क्यू झेड मायनस पी झेड क्यू एक्स प्लस के कॉमन घेतो. px qy मायनस py qx हे 2-3 वेळा रिपीट करा. बघा हे लिहायचा प्रयत्न करा. अजून याच्यामध्ये लास्ट स्टेप आहे. ती लास्ट स्टेप जी आहे ती नंतरच्या तासाला किंवा परत एकदा मी प्रॉडक्ट लिहून दाखवेन आणि ती जी स्टेप आहे काय ती स्टेप आहे ती सांगेन.